हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही परळकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण घेऊन आलेलो मराठीमध्ये अकाउंट एकदम मुलांसाठी संपूर्ण बऱ्याच विद्यार्थ्यांना मराठी घेतलेलं असते आणि परंतु त्यांना अकाउंट मराठीमध्ये काय दिलेलं असते हे माहिती नसते आणि ते कसं शिकावं, तर तुम्हाला एकदम साध्या आणि सरळ भाषेमध्ये। तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती अगर नवीन असाल तर अगर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा, बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन ही मिळतच राहणार। आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, 11 क्लासला पुस्तकाला नेली लेखाकर्म कीर्त नोंदणी आपण आज बघत आहे सेकंड नंबरचा एक्झाम्पल नंबर 2 आहे की नाही। श्री धनराज यांच्या पुस्तकामध्ये खालील व्यवहाराच्या कीर्त नोंदणी दर्शवा। खालील व्यवहाराच्या काय दर्शवा म्हणते तो कीर्त नोंदणी। तर ह्या ज्या कीर्त नोंदणी दिलेल्या आहेत तर आता विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या। धनराज यांनी 1,10,000 रोख रक्कम व्यवसायामध्ये आणली, म्हणजे त्या व्यक्तीने व्यवसायामध्ये 1,10,000 रुपये 1,10,000 ही रोख रक्कम आणलेली आहे। किती आणलेली आहे? 1,10,000। मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे की व्यवसायामध्ये अगर ज्यावेळी हा व्यवसाय ही एकच पंचकृष्टी अशी असते की तुम्हाला भविष्याचा विचार करावा लागतो की बाबा जे येत असेल त्याला काय करायचं, तुम्ही डेबिट करायचं। काय करायचं? नावे करायचं। आता ते आम्हाला इंग्लिशची सवय झालेली आहे। तर बघा, रोख रक्कम जेव्हा आपल्याकडे येत असेल, काय होत असेल बेटा? येत असेल। आता आपण रोख काय करायची? नावे, आणि आपल्याजवळून जात असेल तर जमा करायची। रोख येत असेल पिंट्या, रोख येत असेल तर नावे करून, जात असेल तर जमा दाखवा, है की नाही? तर ही रक्कम तुम्हाला जमा दाखवावी लागते, जात असेल तर, आणि येत असेल तर नावे दाखवा लागते। तर आता इथं काय दिलेलं आहे बघा बेटा, जेव्हा धनराज यांनी 1,10,000 रुपयाची रोख रक्कम व्यवसायामध्ये आणलेली आहे, तर आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा आज सुद्धा आपण ती रोख आणली आणि भविष्यामध्ये सुद्धा त्या वस्तूपासून येणार आहे। तर रोख लेखा नावे आणि भांडवल लेखा जमा करायचा। रोख लेखा काय करायचा? नावे आणि भांडवल लेखा काय करायचा? जमा दाखवायचा। तर विद्यार्थी मित्रांनो, ही जेव्हा रोख जेव्हा आपल्या व्यवसायामध्ये आपण गुंतवतो किंवा येत असते तेव्हा आपण काय दाखवत असतो? रोख लेखा नावे आणि भांडवल लेखा काय करतो? जमा। तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, मी आखणी केलेली आहे। पहिल्याचा आपण हेडिंग लिहूया, है की नाही? श्री कोण आहे? धनराज मी यासाठी लिहून नाही ठेवलं की तुम्हाला माहिती होते। धनराज यांच्या पंजी पुस्तकात प्रविष्ट्या, है की नाही? इथं लिहायचा बेटा तिथी। काय लिहायचं तुम्हाला? तिथी, विवरण आणि राशी, आणि इथं सुद्धा राशी। ओके मित्रांनो, तुम्हाला बघा आता इथं आपण एक काम करूया। श्री धनराज यांच्या पंजी पुस्तकात खालील व्यवहाराच्या कीर्त नोंदणी दर्शवा। तर 31/3/2015 हे वर्ष दिलेलं आहे त्यांनी, असं समजा आता। तर श्री धनराज यांच्या पंजी पुस्तकात व्यवहाराच्या कीर्त नोंदणी दर्शवा 31/3/2015। तर तुम्हाला आता इथं हे जे तिथी दिलेली आहे, इथं आपण लिहूया तिथी, है की नाही? तिथी। तर आपण इथं तिथी दाखवूया व्यवहाराच्या कीर्त नोंदणी। हे 1/3, त्याच्यानंतर 5, 3, 6, 3, 8, 3, 11, 3 म्हणजे 11/3/2025। त्याच्यानंतर 14/3, 17/3, 20/3 आणि 29/3 आणि 31/3/2025। या तुम्हाला डेट दिलेल्या आहेत। काय दिलेल्या आहे बेटा? डेट म्हणजे तारीख दिलेल्या आहे की नाही? तसं समजा तारीख दिलेल्या आहे 31/3/2005 या वर्षाच्या शेवटी, म्हणजे त्या वर्षाच्या दिवशी दिलेल्या आहेत। तर ह्या इथं ज्या तारीख दिलेल्या आहे आपल्याला, ह्या तिथी, याला तिथी इथं म्हणतात। तर पहिल्या नंबरला दिलेल्या आपल्याला तर ही तारीख लिहायची 1/3/2015। 1/3/2015 या दिवशी त्या व्यक्तीने व्यवसाय हा चालू केलेला होता। तर त्या व्यक्तीने त्या व्यवसायाचा जो चालू केला होता तर त्याच्याकडे रोख आलेली आहे आणि भविष्यात सुद्धा ती वस्तू विकल्यानंतर त्याच्याकडे रोख येणार आहे। म्हणून इथं तुम्हाला दाखवावं लागते रोख
खाते, रोख खाते, नावे. मी एवढंच पाहिलं की इथं खाते किंवा आम्ही लेखे लिहितो. त्यानंतर इथे लिहायचं तुम्हाला भांडवल खाते जमा, भांडवल खाते जमा. श्री धनराज यांनी व्यवसायात रोख रक्कम आणल्याबद्दल. ओके, हा. आणि इथं दाखवायचं तुम्हाला 1,10,000 रुपये. किती दाखवायचं? 1,10,000. बघून घ्या. म्हणजेच व्यवसायामध्ये रोख रक्कम आणलेली, रोख खाते नावे आणि भांडवल लेखा जमा, रोख खाते नावे आणि भांडवल लेखा जमा, भांडवल खाते जमा. हा, भांडवल खाते. आणि याला एवढं हे क्लोज करायचं. काय करायचं बेटा? क्लोज. आता सेकंड 5-3 म्हणजे 5/3/2015 या दिवशी त्या व्यक्तीने काय केलेलं आहे? तुम्हाला दीपक यांच्याकडून मालाची उधार खरेदी. आता उधार खरेदी ही दिलेली असो अथवा नसो, उधारमध्ये खरेदी दिलेली असो नसो, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्या खरेदी विक्रीमध्ये अगर नाव दिलेलं असेल, काय दिलेलं असेल? नाव दिलेलं असेल, तर तो व्यवसाय म्हणजे उधारीचाच असतो. तो व्यवसाय कशाचा असतो? उधारीचा. हा, दीपक यांच्याकडून मालाची उधार खरेदी केली, याचा अर्थ तो व्यवसाय आहे तुमचा उधारीमध्ये. कशामध्ये आहे बेटा? उधारीमध्ये. मग दीपक यांच्याकडून आपण वस्तू उधारीमध्ये खरेदी केल्या. आता वस्तू अगर येत असेल, वस्तू काय होत असेल? येत असेल. वस्तू काय होत असेल? येत असेल. तर आपण काय करतो? वस्तूचा लेखा नावे, वस्तू खाते नावे आणि रोख खाते जमा, रोख खाते जमा. वस्तू येत आहे, जे येत आहे ते नावे करायचं. म्हणजे खरेदी केली म्हणजे वस्तू खरेदी केलेली आहे. काय खरेदी केलेली आहे? वस्तू खाते नावे, आहे की नाही? हा, वस्तू दीपक यांच्याकडून मालाची उधार खरेदी, मालाची म्हणजे वस्तूची, आहे की नाही? मग मालाची लिहा किंवा वस्तूची लिहा. मग मालाची उधार खरेदी केल्यानंतर वस्तूचे खाते नावे करायचं आणि रोखच्या जागी त्या व्यक्तीकडनं रोख ही आपण त्याला दिलेली नाही, म्हणून त्या इथं रोख लेखाच्या जागी त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. काय लिहायचं? त्या व्यक्तीचं नाव. दीपक खाते जमा, दीपक खाते जमा. दीपक कडून वस्तू खरेदी केल्याबद्दल. हा, आला लक्षात बेटा? हा, याला हे बंद करायचं. कितीला खरेदी केलेलं आहे? 30,000, 30,000. कितीला? 30,000, 30,000. हा, आला? समजलं? हा, वस्तू अगर उधारीमध्ये खरेदी केलेल्या असतील, वस्तू कशामध्ये खरेदी केलेल्या असतील? उधारीमध्ये खरेदी केलेल्या असतील, तर वस्तूचे खाते नावे करावं, दीपक खाते जमा करा. वस्तूचे खाते काय करायचं? अरे पिंट्या, वस्तूचं खाते नावे करायचं. वस्तू येत आहे रे बेटा, वस्तू काय होत आहे? येत आहे. आणि दीपकचं खाते काय करायचं? जमा करायचं. दीपक खाते काय करायचं? जमा. वस्तू खाते नावे आणि दीपक खाते जमा. त्यानंतर 6/3/2015 सारिकाला उधार मध्ये माल विकला. आता आपण माल विकलेला आहे. अरे सारिकाला माल विकलेला आहे. मग आपल्याकडे काय येणार आहे बेटा? रोख. तुम्ही मोबाईल विकला तर तुमच्याकडे काय ते रोख येणार, पैसे येणार. काय येणार आहे? पैसे. परंतु पैसे आलेत का? नाही. त्या व्यक्तीला तुम्ही दुकानामधून अनेक ग्राहक असतात, त्यांना उधारीमध्ये माल तुम्हाला काय करावं लागतं? आज सेल करावा लागतो. काय करावं लागतो? सेल करावा लागतो. त्याच्यामुळे तुम्हाला सारिकाला हा उधार माल विकला तर तुमच्याकडे म्हणजे कॅश येणार नाहीये, तर नाव लिहावं लागेल. काय लिहावं लागेल तुम्हाला? नाव. म्हणजेच मग सारिका खाते नावे. हे खरेदीची आहे, ही विक्रीची आहे बेटा, आहे की नाही? हा, म्हणजे वस्तू खाते जमा. वस्तू तुमच्याकडनं काय होत आहे? जात आहे. वस्तू काय होत आहे? जात आहे. सारिकाला वस्तू उधार विकल्याबद्दल. हा, वस्तू सारिकाला उधार विकल्याबद्दल. आले का लक्षात? किती? 40,000, 40,000, 40,000. अरे पिंट्या, 40,000 रे. इथं बंद केलं. त्यानंतर बघा आता 8, आहे की नाही? हा, हे खरेदी आहे, हे विक्री आहे. हे खरेदी आहे, हे काय? विक्री. खरेदी आणि विक्री, खरेदी आणि विक्री. पिंट्या, खरेदी आणि विक्री. 8 तारीख 8/3/2015.
8 3 2 भाडे दिले. काय दिलेलं आहे बेटा आपण? भाडे दिले. काय दिलेलं आहे? भाडे दिले. भाडे दिले. मग आपण अगर शॉप दुकान हे दुकानामध्ये व्यवसाय चालवत असेल आणि उधारीमध्ये घेतलेला असेल, मी तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे, भाडे हे उधारीमध्ये नाव दिलेलं असेल तरी ते उधारीमध्ये दिल्या जात नाही. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, भाडे हे नगदच दिले जाते. भाडे कसं दिले जाते? नगद. भाडे कसं दिले जाते? नगद. म्हणून मग भाडेचा लेखा काय करायचा? भाडे दिले तर रोख काय होणार आहे? जाणार आहे. रोख काय होणार आहे? जाणार आहे. म्हणजेच भाडे खाते नावे आणि रोख खाते जमा. रोख खाते जमा. भाडे दिल्याबद्दल. भाडे किती दिले? 25,000. 25,000. 25,000. त्यानंतर पाहता याला हे असं बंद करायचं. आता भाडे दिले. अरे भाडे दिले म्हणजे रोख तुमच्या जवळची जाणार आहे, म्हणून मग काय ते भाडे हे नामधारी आहे. भाडे काय आहे? नामधारी आहे आणि तो खर्च आहे. भाडे काय? खर्च आहे, नामधारी आहे. भाडे मिळाले 11/3. 11/3/2015. आता भाडे मिळाले म्हणजे रोख येणार आहे. येणारी रोख काय करायची? नावे करायची. येणारी रोख काय करायची? नावे करायची. येणारी रोख काय करायची? नावे करायची. मग रोख येत आहे तुमच्याकडे. रोख येत असेल, रोख खाते नावे. रोख खाते नावे करा आणि भाडे खाते जमा. भाडे खाते जमा. भाडे मिळाल्याबद्दल. ओके, समजलं? पाहता त्याच्या भाडे मिळाले. किती मिळाले? 37,000. 37,000. आला लक्षात? आता बघा, आता याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढायचा असेल तुम्ही काढून घ्या. म्हणजे मी पुढचं गणित एक्झाम्पल हे पुसून पुन्हा सांगतो. ओके बेटा, आला लक्षात? काढला का स्क्रीनशॉट? समजला? तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे, हा व्यवसाय चालू केला, हे उधार भविष्यामध्ये आपल्याकडे पैसे येणार आहे. रोख खाते नावे, भांडवल खाते जमा. वस्तू उधारीमध्ये विक्री आहे, वस्तू खाते नावे, दीपक खाते जमा. वस्तू उधारीमध्ये विकल्या हे खरेदी आहे. हे खरेदी आहे. वस्तू खाते नावे, दीपक खाते जमा. हे विक्री आहे. सारिका खाते नावे, वस्तूचं खाते नामा. त्या रोखाच्या जागी आपण त्या व्यक्तीचं नाव लिहित आहे. भाडे दिले तर भाडे उधारीमध्ये कधीच दिल्या जात नाही. नाव दिलेलं असेल तरीही. भाडे खाते नावे, रोख खाते जमा. भाडे मिळाले तर रोख येत आहे. रोख खाते नावे आणि भाडे खाते जमा. एकच गोष्ट लक्षात ठेवायची की रोख येत आहे, जात आहे, येत आहे, जात आहे. आवक जावक. रोख आवक जावक. त्यानंतर पाहता आता मी हे पुसतो बेटा, आहे की नाही? भाडे मिळालेपर्यंत झालेलं आहे. बघू पुन्हा आता आपण बघूया म्हणजे कसं तुम्हाला ते बघा. अप्राप्रू वस्तू याच्यामध्ये काहीच नाही लिहावं लागलं. भाडे मिळाले. आता 14 तारीख 14/3/2015. काय? अपहारचे दिले. अपहार दिले. आता अपहार जेव्हा आपण देतो, दिले म्हणजे आपला काय झालेला आहे? खर्च झालेला आहे. मग रोख ही गोजावट आहे. रोख ही काय? जावक आहे. रोख काय? जावक आहे. दिले म्हटलं ना म्हणजे रोख जावक आहे. मग हा खर्च आहे. म्हणजेच मग अपहार म्हणजे डिस्काउंट म्हणतात त्याला. अपहार खाते नावे. डिस्काउंट असते बेटा हे. अपहार खाते नावे आणि रोख खाते जमा. रोख खाते जमा. अपहार दिल्याबद्दल. अपहार दिल्याबद्दल दाखवून द्यायचा. अपहार किती दिले? 700 रुपये. 700. कोणत्या तरी वस्तूवर तुम्ही डिस्काउंट वगैरे देता. महेशला पगार दिला. आता कोणाला पगार हा उधारी दिले जाते का? नाव दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? नेम. मग पगार हा उधारी दिला असेल तर त्यामध्ये नाव दिल्या जात नाही. पगार हा जो असतो हा कधीही महिन्याला नगद होत असते. तुम्ही त्या ठिकाणी वर्षभर काम करता,
त्याच्यानंतर तुम्हाला तो व्यक्ती तुम्हाला काय देत असतो, पगार देत असतो. हा, तर पगार दिला. तर बघा आता नगद व्यवहार असतो. हा कोणता व्यवहार असतो, नगद. कधी लक्षात ठेवायचं, म्हणजेच तुमचा पगार खाते त्या व्यक्तीचं नाव लिहायचं नाही, त्या व्यक्तीचं नाव लिहायचं नाही. पगार खाते नावे आणि रोख खाते जमा जाणारी आहे. पगार दिला म्हणजे तुमची रोख काय होत आहे, जाता गोज आउट होत आहे. वास्तविक मध्ये पगार रोख येणार आणि ते कशामध्ये येणार सांगा, नामधारीमध्ये. कोणाला पगार दिला तुम्ही, महेशला. इथं वाटल्यास तुम्ही नॅरेशन मध्ये लिहू शकता, महेशला पगार दिल्या बद्दल. महेशला पगार दिल्या बद्दल 12,000. हा, याला असं बंद करायचं. काय करायचं बेटा, बंद, क्लोज करायचं. आलं का लक्षात, समजलं? लक्ष द्या बेटा. आता त्यानंतर योगेशला भाडे दिले. आता भाडे सुद्धा उधारी दिले जात नाही. आपण इथं दिलेलं होतं की भाडे दिले, मग आता हे भाडे दिले उधारीचा व्यवहार होता का, नाही. आपण जे पहिले लिहिलं होतं ते गणित तुम्ही लिहून घ्या. काय करा बेटा, लिहून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल. योगेशला भाडे दिले. आता योगेशला भाडे दिले तर तुमचा तो उधारीचा व्यवहार नाहीये, कारण की भाडे हे नगद व्यवहार असतो. कोणता व्यवहार असतो, नगद. परंतु तुम्हाला आता याच्यामध्ये इथं भाडे दिले होतं फक्त, परंतु आता हे ट्रान्झॅक्शन बदलून याच्यामध्ये तुम्हाला नाव दिलेलं आहे. मग असं सुद्धा पेपरला येते. तर मग अशा वेळेस काय करायचं, 20/3/2015. तर योगेशला भाडे दिले. तर आपण भाडे म्हणजे खर्च उंडाला. का उंडाला, खर्च. तर भाडे खाते नावे आणि रोख खाते जमा. रोख खाते काय करायचं, जमा. योगेशला भाडे दिल्या बद्दल. योगेशला भाडे दिल्याबद्दल 6,000. लक्षात. त्यानंतर 29 नितेश कडून पगार मिळाला. आता पगार हा मिळाला तर नाव दिलेलं आहे, तर उधारीमध्ये येते का, नाही. मग तुमच्याकडे रोख येत आहे आणि कशापासून येत आहे, तर उत्पन्न आहे. काय आहे ते, उत्पन्न. एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये समजून सांगा बेटा. लक्ष द्या. 100% हे पेपरला येणार. 29/3/2015. नितेश कडून पगार मिळाला म्हणजे रोख येते तुमच्याकडे. जे येत आहे ते काय करायचं, रोख येत असेल तर काय करायची, ती नावे करायची. काय करायची बेटा, नावे. अन हे न आहे. हा, रोख येत असेल तर नावे करायची. कशापासून मिळाला, पगार खाते जमा. पगार खाते जमा. नितेश वाटल्यास तुम्ही ब्रॅकेट मध्ये लिहू शकता. नितेश कडून पगार मिळाल्या बद्दल. ओके. हा, याला करायचं क्लोज. 14,500 पगार मिळाला, हे की नाही. बघा आता त्यानंतर दिलेलं आहे 31/3 पेन खरेदी. 31/3 पेन खरेदी. आता पेन हा खरेदी केला म्हणजे तुमच्या जवळची रोख काय होणार आहे, जाणार आहे आणि पेन तुमच्याकडे येणार आहे. मग जे येत असेल ते काय करायचं, नावे करायचं. आणि जे तुमच्याजवळ जावक असेल ते काय करायचं, जमा करायचं. म्हणजेच पेन येत आहे तुमच्याकडे, मग येणारा पेन काय करायचा, हा 1/3/2015. तर बघा पेन येत आहे, येणारा पेन खरेदी केला. वस्तू खरेदी करा किंवा काही खरेदी करा. जे येत आहे त्याला करायचं नावे. त्याला काय करायचं, नावे. आणि तुम्हाला काय द्यावं लागेल, रोख खाते जमा. रोख खाते जमा. पेन खरेदी केल्या बद्दल. पेन खरेदी केल्याबद्दल. आला का लक्षात. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, लक्षात आला. आणि आता काय करायचं, याला गणित संपलेलं आहे, पूर्ण क्लोज करायचं. काय करायचं बेटा, तुम्ही ते क्लोज. हे असं बंद करायचं, बंद आहे की नाही. हा, चालेल. हा, एकच रेष आखायची, त्यानंतर नाही. स्क्रीनशॉट काढायचं असेल काढून घ्या. बघा आपण ते पुन्हा अर्धगणित पहिले बघितलं आणि अर्ध नंतर बघितलं. समजलं बेटा, आलं लक्षात. हा,
या पद्धतीने आपण गणित सोडवायचं आणि ते लिहत चला, बघत जा, पूर्ण स्किप करू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.